नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मोरेश्वर किचन्स. आज आपण बनवणार आहोत कणी मसाला. खरं तर हा पारंपरिक मसाल्याचा प्रकार आहे. रसाभाजी किंवा कालवण असो, या मसाल्याच्या वापरामुळे भाजी अगदी चवदार होते. त्यामुळे कांदा खोबऱ्याचं वाटण करण्याची सुद्धा गरज पडत नाही. चला तर मग हा कणी मसाल्याचा प्रकार कसा करायचा आणि त्याचं साहित्य काय आहे ते पाहून घेऊया. बाजरी घेतलेली आहे. या कपाच्या मापाने 3 कप बाजरी मी घेतलेली आहे. तांदूळ या कपाच्या मापाने 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. हरभऱ्याची डाळ कपाच्या मापाने 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. खुरसणी कपाच्या मापाने 1 कप खुरसणी घेतलेली आहे. जिरे, दोन मोठे चमचे धने, गरम मसाला त्यामध्ये घेतलेला आहे. तेजपान, दालचिनी, चक्रीफूल, लवंग आणि काळी मिरी. गॅसवर आपण लोखंडाची कढई ठेवूया. शक्यतो लोखंडाचीच कढई वापरावी. कढई गरम झालेली आहे. यात आपण टाकूया बाजरी. आता बाजरी व्यवस्थित भाजून घेऊया. आपली बाजरी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. तिचा रंग सुद्धा बदललेला आहे. आपण ही बाजरी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता कढईमध्ये आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. तांदूळ सुद्धा व्यवस्थित भाजायचे आहे. आणि हो, गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आपले तांदूळ सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आपण हे तांदूळ बाजरीच्या ताटामध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया. ही डाळ सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया. डाळ भाजायला थोडा वेळच लागतो,
त्यामुळे घाई करायची काहीच गरज नाही. आपली डाळ सुद्धा व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता आपण ही डाळ बाजरी आणि तांदळाच्या ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण गॅस कमी करूया आणि आता आपण भाजूया खुरासणी. याला भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा. आपली खुरासणी भाजून झालेली आहे. आपण ती आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये धने भाजून घेऊया. आपले धने सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आपण हे धने खुरासणीच्या ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण जिरं भाजूया. जिरं खरपूस भाजायची काहीच गरज नाही. आपलं जिरं भाजून झालेलं आहे. आपण हे धने आणि खुरसणीच्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये गरम मसाले भाजून घेऊया. गरम मसाले जास्त भाजायची काहीच गरज नाही, त्यामुळे गरम मसाल्याचा वास निघून जातो. आपण फक्त हलकासा शेक देणार आहोत. किंवा तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल. आपल्या गरम मसाल्याला शेक देऊन झालेला आहे. आपण आता हा गरम मसाला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता या 3 प्लेटमधलं साहित्य आपण वेगवेगळं मिक्सरमध्ये दळून घेऊया. अशा प्रकारे
हे साहित्य आपण वेगवेगळं दळून घेतलेलं आहे. दळताना थोडं जाडसरच दळायचं आहे. आता इथे मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण तांदूळ, बाजरी आणि हरभऱ्याच्या डाळीची पावडर टाकलेली आहे. यामध्ये आपण खुरसणी, धने आणि जिरे याची पावडर टाकलेली आहे. आणि यामध्ये आपण गरम मसाल्याची पावडर टाकलेली आहे. आता हे मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. मिक्स करण्यासाठी तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे आपला कणी मसाला तयार झालेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा. काही चुकलं असेल किंवा काही सुचवायचं असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया नव्या कोऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.